श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. 3 मार्च 2026 रोजी चंद्रग्रहण 100 वर्षानंतर तयार होत आहे. तो 5 आयामांचा असेल. रात्रभर करोडपती. प्रिय भक्तांनो, मार्चची रात्र ही अशी रात्र असणार आहे जी पुढील 100 वर्षे परत येणार नाही. आकाशात इतका भयानक आणि चमत्कारी खेळ होणार आहे की मोठ्या ज्योतिषांनाही घाम फुटत आहे. 100 वर्षानंतर अशी महाआघाडी तयार होत आहे जेव्हा राहू आणि केतूची काळी छाया चंद्राला पूर्णपणे गिळण्यास तयार होते. पण या भयानक अंधारात 4 राशींसाठी कुबेरचा खजिना उघडला जाणार आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकले आहे. एका रात्रीत नशीब बदलणे ही म्हण नाही. त्याऐवजी हे या 4 राशींच्या जीवनाचे सत्य असणार आहे, जे पाहून त्यांचे शत्रू देखील रक्ताचे अश्रू ढाळतील. परंतु जर तुमची राशी या 4 राशींपैकी एक असेल तर सावधगिरी बाळगा. तर तुम्ही आनंदी होण्यापूर्वी एक खूप मोठे रहस्य जाणून घ्या. हा जीवन आणि मृत्यूचा प्रश्न असू शकतो. या 4 राशींपैकी 4थ्या राशीत असे काहीतरी होणार आहे जे इतिहासात क्वचितच घडले आहे. त्या 4थ्या राशीच्या जातकाला छत फाडून पैसे मिळतील. परंतु जर त्याने ती एक छोटी चूक केली जी लोक ग्रहणावेळी करतात, तर ते सर्व पैसे जमिनीत सापडतील. त्यामुळे तुमच्या राशीचे नाव ऐकण्यासाठी धीर धरा, कारण विश्वासे हे चक्र तुमच्या जीवनाची संपूर्ण दिशा बदलणार आहे. आजच्या व्हिडिओतील कोणतीही माहिती अर्धी पूर्ण नसेल, त्यामुळे तुमचे मन शांत करा आणि विश्वाच्या या रहस्यमय प्रवासात माझ्याबरोबर खोलवर जा. चला जाणून घेऊया. परंतु त्यापूर्वी हे माता लक्ष्मी, माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की जे भक्त तुमचे हे व्हिडिओ पसंत करून आणि सदस्यता घेऊन टिप्पण्यांमध्ये तुमचे नाव लिहितील, त्यांच्या सर्व इच्छा एका महिन्यात पूर्ण करा. चंद्रग्रहण ही काही सामान्य खगोलीय घटना नाही. शतकानुशतके आपल्या ऋषींनी आपल्याला सांगितले आहे की जेव्हा चंद्रावर ग्रहण होते तेव्हा संपूर्ण पृथ्वीच्या पाण्याच्या घटकावर भयंकर परिणाम होतो. आपल्याला माहिती आहे का की आपले शरीर 70% पाण्याने बनलेले आहे. जेव्हा समुद्रामध्ये लाटा उठतील तेव्हा आपल्या शरीरात आणि मनात भूकंप होणार नाही का? 3 मार्चचे हे ग्रहण देखील सर्वात आगळेवेगळे आहे, कारण या दिवशी देवगुरु बृहस्पती आणि कर्मपल्लड शनिदेव अशा विचित्र परिस्थितीत येत आहेत जे संपूर्ण शतकांनंतर दिसून येत आहे. शास्त्रामध्ये हे महाचंडाल योग आणि राजभंगा योग यांचे एक दुर्मिळ संयोजन असल्याचे म्हटले जाते. एकीकडे नाशाची शक्ती असेल तर दुसरीकडे सृष्टीचे अमृत आणि विष दोन्ही समुद्र मंथनानंतर सोडले गेले. त्याचप्रमाणे 3 मार्चच्या रात्री काही राशींच्या जीवनात विष विरघळेल तर काहींना अमृत मिळेल, जे त्यांच्या येणाऱ्या 7 पिढ्यांची गरिबी कायमची मिटवेल. एखाद्या व्यक्तीचे नशीब एका रात्रीत बदलून टाकणाऱ्या ग्रहणादरम्यान काय होते याची तुम्ही कधी विचार केला आहे का? आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये एक अतिशय रहस्यमय कथा आहे, ज्याशिवाय आपण या महासंयोगाची शक्ती समजू शकत नाही. जेव्हा समुद्र मंथन करत होता आणि भगवान विष्णू मोहिनीचे रूप धारण करून देवांना अमृत विपरीत करत होते, मग स्वरभानू नावाचा एक असुर रूप बदलून देवांच्या रांगेत बसला होता. त्याने फसवणूक करून अमृत प्यायले होते, पण सूर्य आणि चंद्राने त्याला ओळखले. भगवान विष्णूने त्याच्या सुदर्शन चक्राने त्याचे डोके धडापासून वेगळे केले, पण तो दारूच्या नशेत होता, त्यामुळे तो मेला नाही. त्याच्या डोक्याला राहू आणि धडाला केतू असे नाव होते. त्याच दिवसापासून राहू आणि केतू हे सूर्य आणि चंद्रांचे सर्वात मोठे शत्रू बनले. जेव्हा जेव्हा राहू चंद्राला गिळतो तेव्हा त्याला चंद्रग्रहण म्हणतात. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की या विनाशकारी कथेचा पैशाशी काय संबंध आहे. तेच सर्वात मोठे रहस्य आहे. राहू हा मायाचा घटक आहे. राहू हा भ्रम आहे. तो जुगार आहे. ते अचानक आलेले पैसे आहेत.
कलयुगमध्ये ज्याच्यावर राहू दयाळू होतो तो एका रात्रीत करोडपती बनतो. आणि 3 मार्च रोजी राहू पूर्णपणे आनंदी स्थितीत असतो. त्या राशींवर पैशांचा पाऊस पडणार आहे, ज्यांची ग्रहांची स्थिती त्याला अनुकूल आहे. पण राहूच्या प्रेमातून सुटणे खूप कठीण आहे. राहूलाही तो देतो त्यापेक्षा कित्येक पटीने वेगाने परत खेचूनही घेतो. चला आता गूढतेचा पडदा उचलूया आणि पहिल्या भाग्यवान राशीबद्दल बोलूया, ज्यावर चंद्र आणि राहूचा मायावी खेळ संपत्तीचा वर्षाव करणार आहे. चला जाणून घेऊया. परंतु त्यापूर्वी जर तुम्ही अद्याप टिप्पणी बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहिलेली नसेल तर टिप्पणी बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्कीच लिहा. जेव्हा तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहिता आणि आमचे व्हिडिओ पसंत करता आणि आमच्या यूट्यूब चॅनलची सदस्यता घेता तेव्हा आम्हाला ते आवडते. तुम्ही ते सर्व लोकांपर्यंत पोहोचवता. चला आता आपण प्रिय भक्तांना जाणून घेऊया. भक्तांची ही राशी दुसरे कोणी नसून मेष, अग्निघटकाचे सर्वात शक्तिशाली राशीचिन्ह आहे. मीन, तुमची वेळ आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही जो संघर्ष केला आहे, जो अपमान तुम्ही सहन केला आहे आणि जो आर्थिक त्रास तुम्हाला सहन करावा लागला आहे, या 3 मार्चच्या रात्रीनंतर ते सर्व एका दुःस्वप्नासारखे संपेल. ग्रहणानंतर लगेचच तुमच्या नशिबात असा शक्तिशाली राजयोग निर्माण होईल जो तुम्हाला सर्वत्र पैसे मिळवून देईल. थांबलेले पैसे अचानक परत मिळतील. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर एखादा मोठा सौदा निश्चित होऊ शकतो. पण एका गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. ग्रहण काळात तुम्ही कोणत्याही धातूच्या वस्तूला स्पर्श करू नये. होय, धातू म्हणजे लोखंड, सोने किंवा चांदी. जर तुम्ही असे केले तर राहूची नकारात्मक ऊर्जा त्या धातूद्वारे तुमच्या शरीरात प्रवेश करू शकते. तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की राहू लोखंड आणि अंधारात राहतो. जर तुम्ही रात्रभर जागे झालात आणि भगवान विष्णू आणि भगवान शिवाचे नाव लक्षात ठेवले तर तुम्हाला आध्यात्मिक शक्ती मिळू शकते, जी साध्य करण्यासाठी लोकांना अनेक वर्षे लागतात. आता आपण त्या क्षणांपर्यंत पोहोचलो आहोत ज्याची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत होता. आणि चौथ्या राशीचिन्हासाठी हे ग्रहण सर्वात मोठा महासंयोग आणत आहे. ही ती राशी आहे जिचा स्वामी कर्मशील फळ देणारा शनिदेव आहे. होय, आम्ही मकर राशीबद्दल बोलत आहोत. मकर, तुमचे नशीब आता अशा प्रकारे चमकेल की तुमच्या आजूबाजूच्या लोकांचे डोळे चमकतील. 100 वर्षानंतर या महासंयोगाने फक्त आणि फक्त तुमच्यासाठी कुबेराचा खजिना आणला आहे. तुमच्या आयुष्यात आत्तापर्यंत आलेले सर्व दुःख, वेदना आणि कर्जे पाण्याप्रमाणे वाहून जातील. तुम्हाला अचानक इतकी मोठी संपत्ती मिळू शकते किंवा तुमच्या व्यवसायात तेजी येऊ शकते, जी तुम्हाला एका रात्रीत शिखरावर घेऊन जाईल. मकर राशीच्या लोकांनी त्यांच्या आयुष्यात जी मेहनत घेतली आहे, शनिदेव आणि राहू आता पूर्ण परिणाम देणार आहेत. पण थांबा, तुम्ही आनंदित होण्यापूर्वी व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलेला इशारा ऐका. मकर राशीच्या लोकांसाठी पैसे येतील, परंतु त्या पैशांसह राहूचा एक मोठा भ्रम देखील येईल. जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील तेव्हा तुमच्यात अहंकार जन्माला येऊ लागेल. तुम्ही तुमच्या जुन्या मित्रांना आणि नातेवाईकांना खाली आणण्याचा प्रयत्न करू शकता आणि हीच तुमची सर्वात मोठी चूक आहे. ज्या क्षणी अहंकार तुमच्यामध्ये प्रवेश करेल, ज्या क्षणी तुम्ही एका दुर्बल व्यक्तीचा छळ कराल, त्याच क्षणी राहू तुमची सर्व संपत्ती राखात बदलेल. तुम्हाला असा आजार किंवा न्यायालयीन खटला मिळेल की तुमचे सर्व पैसे त्याच लढाईत वाया जातील. मकर राशींनी खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण शनी नेहमीच तुमच्यावर लक्ष ठेवून असतो आणि शनी हा न्यायाचा देव आहे. ते कधीही अन्याय सहन करणार नाहीत. त्यामुळे आता प्रश्न उद्भवतो की ही आपत्ती टाळण्यासाठी आणि ती संपत्ती सुरक्षित ठेवण्याचा निश्चित मार्ग कोणता आहे. हा उपाय केवळ मकर राशीसाठी नाही तर त्या सर्व राशींसाठी आहे जे या ग्रहणादरम्यान श्रीमंत होणार आहेत. हा एक अतिशय गुप्त उपाय आहे जो आपल्या
सिद्धयोगींनी आपल्याला सांगितलेलं आहे, ज्याद्वारे राहू आणि केतूचा कोणताही दृष्ट डोळा तुमच्यासाठी काहीही खराब करू शकणार नाही. ग्रहण सुरू होण्याच्या अगदी आधी एक काळे सुती कापड घ्या. त्या कापडात काही काळे तीळ, एक लोखंडी नखे आणि एक संपूर्ण नारळ बांधा. ही पोटली तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या आतील बाजूस ठेवा. संपूर्ण ग्रहण काळात ही पोटली तशीच राहू द्या. जेव्हा ग्रहण संपेल आणि तुम्ही स्नान कराल म्हणून ही पोटली कोणालाही न सांगता शांतपणे घ्या आणि ती एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली पुरून टाका किंवा वाहत्या पाण्यात फेकून द्या. ही पोटली तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, राहूंचे दुष्परिणाम आणि भविष्यातील सर्व आर्थिक अडथळे शोषून घेईल. जेव्हा तुम्ही ते घरातून बाहेर काढाल तेव्हा समजून घ्या की तुम्ही तुमची गरिबी आणि दुर्दैव कायमचे घरातून बाहेर काढले आहे. ग्रहण संपल्यानंतर संपूर्ण घरावर गंगाजल शिंपडायला विसरू नका. घराच्या मंदिराची साफसफाई करा आणि देवाच्या मूर्तींना अंघोळ करा. त्यानंतर थोडे पाणी प्या. जे लोक ग्रहणानंतर लगेचच गायींना चारा देतात किंवा कुत्र्यांना भाकरी देतात त्यांच्या घरात कधीही पैशांची कमतरता नसते. या छोट्या छोट्या कृतींमुळेच आपले नशीब घडते. 3 मार्च हा दिवस तुमच्या आयुष्यातील एक मोठा टर्निंग पॉइंट असणार आहे. हे विश्वाचे द्वार आहे जे 100 वर्षातून फक्त एकदाच उघडते. या दारात बेहिशेबी संपत्ती, आनंद आणि शांती तुमची वाट पाहत असेल. पण त्या दारापर्यंत पोहोचण्याचा मार्ग कर्म आणि सावधगिरीद्वारे आहे. जे लोक या महासंघाची ऊर्जा योग्य प्रकारे समजून घेतील आणि त्याचा योग्य वापर करतील ते त्यांचा स्वतःचा इतिहास लिहितील. लक्षात ठेवा, ज्योतिष आणि ग्रहांच्या हालचाली केवळ एकच मार्ग दाखवतात. त्या मार्गावर चालणे आणि तुमचे नशीब प्रत्यक्षात आणणे हे तुमच्या स्वतःच्या हातात आहे. राहूंचे प्रेम टाळा, शनीच्या न्यायाचे स्मरण करा आणि तुमची कृत्ये इतकी शुद्ध ठेवा की परमप्रभू देखील तुम्हाला मदत करण्यास विवश होईल. खुल्या मनाने या अद्भुत रात्रीचे स्वागत करा. तुमची आंतरिक भीती सोडून द्या आणि एका नवीन पहाटेसाठी तयार व्हा. विश्वाची शक्ती तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला फक्त त्यांना ओळखण्याची गरज आहे. तुमच्या आवडत्या देवतेचे ध्यान करा आणि सकारात्मक ऊर्जेसह या महासंयोगाचा भाग व्हा. प्रिय भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला टिप्पण्यांमध्ये सांगा. जर तुम्ही माता लक्ष्मीचे खरे भक्त असाल, जर तुम्हाला माता लक्ष्मीचे प्रेम, स्नेह, आशीर्वाद मिळवायचे असतील आणि माता लक्ष्मीने तुमच्या घरात राहावे असे तुम्हाला वाटत असेल आणि तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर आमच्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.